कोण कधीतरी धर्म विचारावा पतीला, का असे वागला? कशाची कमी होती तुमच्याकडे? संपत्ती सोन्याची लंका हिसकावून घेतली भगवान शंकराकडून, कुबेराचं विमान घेतलं तुम्ही, सुरांवर असुरांवर विजय मिळवला, देवतांना पायाखाली घेतलं. शक्तीच्या बाबतीमध्ये तुमचा हात कोणी धरत नव्हतं. जगाच्या पाठीवर एकच दानव कुळात असुर असा झाला की ज्याने 9 ग्रह पायाखाली तुडले. ज्या शनीला आपण घाबरतो त्या शनीला टाचेखाली रावणानं रगडलं होतं. मंदोदरी जाब विचारत होती, सांगा कशाची कमी पडली? काय कमी पडलं होतं तुम्हाला? काही कमी नव्हतं. सौंदर्याच्या बाबतीत तुम्ही मोठे होतात, संपत्तीच्या बाबतीत तुम्ही मोठे होतात, नाव ऐश्वर्याच्या बाबतीत तुम्ही मोठे होतात, पण एका बाईसाठी तुम्ही हे सगळं पणाला लावलं, सगळं पणाला लावलं. आता मंदोदरीच्या वाक्याचं उत्तर द्यायला रावणाकडे काही नव्हतं. रावणानं डोळे बंद करून घेतले. मंद्र अंधकार झालेला होता. मंदोदरी माता तिथून पुढे निघाल्या. सैनिकांनी रस्ता अडवला. का जा रही हो? कुठे चाललात? माझा रस्ता सोडा म्हणे, मला त्याला पाहायला जायचंय ज्यानं माझ्या नवऱ्याला बाण मारला. मुझे उसे देखना है जिसने मेरे रावण को बाण मारा, उस राम को मुझे देखना है. आता राम बसले होते युद्ध प्रसंगात एकदम कोपऱ्यामध्ये जाऊन. युद्ध संपलं होतं, रावण आता संपण्याच्या मार्गावर होत, पण राम रडत होते. अंग उघड होतं आणि अंग झाकण्यासाठी जो पितांबर होता, जो रुमाल होता, तो मांडीवर टाकला होता आणि अश्रूच्या आलोट धारा त्या रुमालावर पडत होत्या. रडत होते. का? एका सीतेसाठी एवढे गेलेत, रामाला युद्ध करणं पटत नाही, का एवढं वाटवलं झालं, हा राम कारणीय आहे म्हणून ते शोक करत होते. आणि अशा मंत्र अंधकारामध्ये एक एक पाऊल टाकत टाकत मंदोदरी मातोश्री प्रभू रामचंद्रांना शोधत निघाल्या होत्या. भैया लक्ष्मणाने सांगितलं, जाने दो उनको. अगदी राम समोर बसलेले आहे. दबक्या पावलानं मंदोदरी माता जवळ जाणार तेवढ्याच त्यांना चाहूल लागली, कुणीतरी स्त्री माझ्याकडे येते आहे. आणि तत्क्षणी प्रभू रामचंद्राने विचार केला, माझी सीता येऊ शकत नाही, अजून तिच्या जवळ त्रिजटा आहे आणि ती वाटिकेत बसलेली आहे, अजून सीतेची मुक्तता झाली नाही, माझी सीता नाही आहे. माझी सीता नाही आहे म्हणल्यावर कुणीतरी दुसरी बाई आहे आणि दुसऱ्या बाई देखत माझं अंग उघडं नसावं म्हणून त्यांनी मांडीवरचा रुमाल काढला, पितांबर काढला, झटकला आणि अंग झाकून घेतलं. जसं अंग झाकलं तसं मंदोदरी माता तिथे जाग्यावर थांबल्या. प्रभू रामचंद्रांनी तिरक्या नजरेने पाहिलं, विचारलं, कोण हो आप और रुक क्यों गई? कोण आहात आणि थांबलात का? तिनं सांगितलं, राम मैं वही अभागा नारी हूं जिसके पति को आपने बाण मारा. तो फिर आगे आओ. रुक क्यों गई? बोले नहीं राम नहीं, अब आगे आना नहीं. बोले क्यों? मुझे सिर्फ आपको देखना था और आपको सलाम प्रणाम करना था. क्यों? एक मेरा पति, एक माझा नवरा, एका बाईसाठी सगळं आयुष्य पणाला लावतो आणि एक तुम्ही आहात राम की परस्त्रीची सावली सुद्धा अंगावर पडू देत नाही. असा राम भारताला भेटला. हा राम मला पाहायचा होता म्हणून मी इथपर्यंत आले. सध्या ही गरज आहे.